एक, ब्लॅकबेरीचे सेवन केल्याने दातांची समस्या आणि श्वासाचे दुर्गंधी दूर होते. 2, गर्भधारणेनंतर ज्या महिलांना पोटावर डाग पडतात त्यांनी पालकाचा रस काढून डागावर लावावा, यामुळे डाग हळूहळू निघून जातील. 3, डास चावल्यानंतर आग किंवा खाज येते, त्यामुळे त्यावर लिंबाचा रस लावल्याने आराम मिळेल. 4, खूप जास्त वेळ मान वाकून काम करणे किंवा झोपताना जाड उशी घेतल्याने नसांवर दाब येतो, त्यामुळे मानेमध्ये वेदना सुरू होतात. 5, अंगावर काळा धागा बांधल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते आणि असे म्हणले जाते की लहान मुलांच्या कंबरेवर किंवा पायांमध्ये काळा धागा बांधावा, याने कोणाची वाईट नजर लागत नाही. 6, ज्या महिला केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते आणि केस गळण्याची समस्या होत नाही. 7, शरीरातील ताकद वाढवण्यासाठी मोड आलेले हरभरे, टोमॅटो, कांदा, लिंबू, डाळिंबाचे दाणे एकत्र करून सकाळी नाश्त्यात खावे, यामुळे दिवसभर एनर्जी राहील. 8, लहान मुलांच्या तळव्यांना विक्स लावल्याने त्याच्या छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीपासून आराम मिळतो. 9, गरम दुधासोबत जिलेबीचे सेवन केल्यास कंबरदुखी आणि सांधेदुखी पासून आराम मिळतो. 10, जे लोक काकडीचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील शुगर वाढण्याचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते. 11, चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी चेहऱ्यावर जायफळाचा लेप लावावा. 12, लिंबू सेवन केल्याने त्वचा आणि आरोग्य चांगले राहते. लिंबूमध्ये आढळणारे विटामिन सी त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही आणि वयानुसार त्वचेत होणारे बदलही कमी करते. 13, ओठ काळे पडले असतील तर घरातील लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून रोज लावल्याने काळे ओठ गुलाबी होऊ लागतात. 14, रात्री झोपण्यापूर्वी दुधात गुलकंद मिसळून पिल्याने तणाव कमी होतो. 15, जेवणानंतर बडीशेप, ओवा एकत्र खावे, यामुळे अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 16, नखे एकमेकांवर घासल्याने मानसिक तणाव कमी होतो तसेच केस मजबूत होतात. 17, तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ निघून जातो. 18, जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर चेहऱ्याला दुधावरची मलाई लावा, यामुळे चेहरा मऊ होतो. 19, नेहमी नाश्ता जेवण वेळेतच करावे, यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि मेंदूही फ्रेश राहतो. 20, रोज आहारात पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा उपयोग केल्यास आरोग्य चांगले राहते. 21, जर तुमची नखे खूप कडक असतील तर ते कापण्यापूर्वी तुमचे हात कोमट पाण्यात मीठ टाकून भिजत ठेवा. 10 मिनिटांनी नखे कापा, नखे मऊ होतात. 22, दात पिवळे असतील तर मिठात मध मिसळून दात स्वच्छ करा, याने दात चमकदार होतात. 23, केस दाट आणि मजबूत होण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट बनवून मेहंदीमध्ये मिक्स करून लावावे आणि ती केसांना लावा, याने केस दाट आणि मजबूत होतात. 24, ज्वारीमध्ये लोह देखील आढळते, त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि ॲनिमिया होणार नाही. तसेच ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. 25, चिंचेचे सेवन केल्याने लिव्हरचे रोगप्रतिकारशक्ती वाढते. लहान मुलांना चिंचेची चटणी खायला दिली की त्यांची भूक वाढण्यास मदत होते. 26, वजन कमी करण्यासाठी आहारात कारले, लाल, पिवळी ढोबळी मिरची, दुधी भोपळा या भाजीचे सेवन करा, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 27, उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास जास्त होतो, लघवीला जळजळ होते, अशा वेळेस 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा सब्जा टाकून ठेवा आणि सब्जा भिजल्यावर ते पाणी प्यावे, यामुळे तुमची लघवीची जळजळ लगेच कमी होते. 28, निरोगी हृदयासाठी भिजवलेले बदाम, अक्रोड आणि भिजवलेली मेथी दाण्याचे सेवन केल्याने हृदय स्वस्थ राहते. 29, तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा, नाहीतर तुमचे वजन वाढते आणि चेहऱ्यावर हे पिंपल्स येऊ लागतात. 30, गवती चहाची वाफ घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो. 31, तुमच्या जेवणात आले आणि ओव्याचे सेवन करा, यामुळे शरीर दुखणे थांबते तसेच गॅस सारख्या समस्या होणार नाही. 32, लहान मुलांना उचकी लागल्यास गूळ खायला द्यावे, यांनी उचकी बंद होते. 33, आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत राहते, त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होऊन भूक सुद्धा वाढते. 35, तुम्हाला मधुमेह असेल किंवा भविष्यात होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा,
कारण ही भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 36. सुक्या कोथिंबिरीच्या 3 ते 4 बिया चघळल्याने उलट्या होणे बंद होते. 37. 1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळी प्यायल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते. 38. ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळवा आणि पाणी अर्धे झाले की ते कोमट पाणी प्या. यामुळे ताप लवकर बरा होईल. 39. रोज जेवताना कच्चा कांदा आणि बीट खावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांचे ब्लॉकेजेस उघडू लागतात. 40. रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरावा. इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.